मुरबाड तालुक्यात बिबट्याची दहशत कायम। पाळीव कुत्र्यावर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण। संपूर्ण राज्यभर बिबट्या आणि वाघांच्या हालचालींनी दहशतीचे वातावरण निर्माण झाले असताना मुरबाड तालुक्यातील मांदोशी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। काल रात्री एका बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे। रात्री घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहे। वन खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे केवळ गावातील मुक्या प्राण्यांवरच नाही तर काही ठिकाणी मानवी वस्तीत घुसून हल्ले झाल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत। अनेक भागात लहान मुलांसह काही जणांचा जीवही गेला आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे। शिवगर्जना न्यूजचे संपादक श्री मंगल डोंगरे यांनी टोकावडा दक्षिणचे वनाधिकारी श्री डफरे साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की उद्यापासून जनजागृतीच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे। रात्री उशिरा एकटे बाहेर पडू नये, गुरेढोरे सुरक्षित ठेवावीत, खरकाटे अन्न टाकताना खबरदारी घ्यावी, मानवी वस्तीत उजेडाची योग्य व्यवस्था करावी। बिबट्या पकडण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू आहे। वन खात्याचे पथक परिसरात गस्त वाढवत असून नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मांदोशी गाव व परिसरात वन खात्याचे पथक तैनात करण्यात आले असले तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे। न्यूज रिपोर्टर तानाजी लिहे, शिवगर्जना न्यूज, टोकावडे, मुरबाड।